वेलकम टू एक्सेल ट्युशन विथ दीपाली. तर आज मी तुम्हाला शिकवणार आहे रँड बिटवीन बद्दल. तर रँड बिटवीन कसं यूज केलं जातो, कुठे-कुठे जागी यूज केला जातो ते शिकवणार आहे. तर रँड बिटवीन जे आहे ना, ते फर्स्ट ऑफ ऑल तर नंबरमध्ये असतात. तर 0, 1, 2 घेऊन 1000च्या मध्ये रँडमली तुम्ही नंबर तिथे काढू शकता. त्याच्यानंतर सेकंड आहे की ए-बी-सी-डी, ए टू झेडमध्ये ए टू झेडमध्ये पण तुम्ही काढू शकता. रँड बिटवीन यूज करू शकता. तर हे कसं करायचं सांगते. तसं की मी हे रफ करून घेते आणि थोडंसं झूम आउट करून घेते, म्हणजे तुम्हाला जी विंडो आहे ती क्लिअर दिसेल. ठीक आहे? डन. मी हे झूम आउट करून घेतलंय. त्याच्यानंतर इथे मी रँडमली नंबर्स टाइप करून घेते. 1, 2, 3 ड्रॅग करून घेते खाली थोडेसे. इथपर्यंत ड्रॅग केल्यानंतर हा कॉलम जो आहे ना, ते सिलेक्ट करते. आता मला मला काय प्रश्न आहे, मला इथे ना रँडमली नंबर्स हवेत. म्हणजे मला असं नको आहे की 1, 2, 3 रँडमली कुठलेहीच नंबर्स हवेत. तर त्यासाठी मी काय करणार आहे, कर्सर इथे ठेवल्यानंतर इक्वल प्रेस करणार आहे. त्याच्यानंतर अँड बिटवीनचा फॉर्म्युला आपण यूज करणार आहे. RAN खाली घेतेय माऊसने कीबोर्डच्या मदतीने खालचा जो ऑप्शन आहे, म्हणजे मधला जो ऑप्शन आहे रँड बिटवीन लिहिलंय, तो ऑप्शन चूज करून घेतल्यानंतर टॅब हा बटन क्लिक करणार आहे. रँड बिटवीनचा पूर्ण फॉर्म्युला आलेला आहे. इथे तुम्ही बघताय की ते त्याचा जो फॉर्म्युला आहे तो पूर्ण आहेच. आता कधी-कधी कसं होतं, हा जो फॉर्म्युला हा खूप शॉर्टकट दिसतो. अगर तुम्हाला हा लॉंगकट बघायचा असेल, तर तुम्ही कंट्रोल ए करू शकता. कंट्रोल ए केल्यानंतर तुम्हाला रँड बिटवीनचा पूर्ण डिटेल मिळेल. जसं की इथं ब जे ऑप्शन आहे ते इथे चूज करायचे ते आहेत. एक्झाम्पल दाखवलेलं आहे, कशाप्रकारे केलं जातं ते दाखवलेलं आहे. हे सगळं तुम्ही बघू शकता कंट्रोल ए करून. मग मी ओके करते आणि माझे परत इथे कर्सर ठेवून मी स्टार्ट करते. रन बिटवीन मी लावलेलं आहे. आता मला काय करायचं आहे, मला कसे हवेत 100 टू 1000 करूया आपण फर्स्ट. तर मी 100 टाइप करणार आहे. देन कॉमा 1000 टाइप करणार आहे. 100 अँड 1000 कॉमा जर मी टाइप केलेलं आहे. माझं ब्रॅकेट बंद करेल आणि एंटर प्रेस करेल. हे बघा 93 आलेलं आहे. रँडमली एक नंबर आलेला आहे. आता मी ह्या नंबरला कॉपी करून जेव्हा असं सिलेक्ट करून खाली ड्रॅग करेल ना आणि कंट्रोल बी करेल, तुम्ही बघताय इथे सगळे अल्टरनेट नंबर प्रेस झालेले आहेत. जेवढे पण मी हा फिल्टरला कॉपी करून खालीपर्यंत ओढेल ना, तेवढं ते ड्रॅग होत जाणार. हे बघा, हे तेवढं ड्रॅग होत जाणार. अशा प्रकारे तुम्ही रँड बिटवीनचे यूज करून नंबर वेगवेगळे आणू शकता. आता सेकंड रँड बिटवीनमध्ये ए टू झेड कसं आणायचा हा प्रश्न पडला असेल, तर आपण ए टू झेड पण शिकूया. ठीक आहे? तर फर्स्ट मी कर्सर इकडेच ठेवतेय. हे डिलीट करून टाकतेय. त्याच्यानंतर मी इथे इक्वल प्रेस करते. त्याच्यानंतर इथे ना टाइप करायचं कासा, CHAR. टॅब बटन क्लिक करायचं. आता ह्याच्या आतमध्ये आपल्याला रँड बिटवीन लावायचंय. ठीक आहे? रँड बिटवीन ह्याच्या आतमध्ये. आता तुम्ही बघता जो फॉर्म्युला आहे, कासा लिहिल्यानंतर ब्रॅकेट आहे, रँड बिटवीन आहे, देन ग्रीन कलरचं ब्रॅकेट आहे. आता ए टू झेड आणायला 65,90. जेव्हा पण तुम्ही रँड बिटवीनमध्ये ए टू झेड तुम्हाला आणायचे असतात ना, तर तुम्हाला 65,90 अप्लाय करायचं आहे. देन ग्रीनवाला ब्रॅकेट क्लोज करायचं आहे. फायनल ब्रॅकेट क्लोज करायचं आहे. तुम्ही पूर्ण फॉर्म्युला बघताय. मला फक्त एंटर प्रेस करायचं आहे. बघा मधला जो वर्ड आहे तो मला मिळालेला आहे. 65 टू 90च्या मध्ये जो वर्ड आहे तो मला मिळालेला आहे. सिम्पली मी ह्याला पण कॉपी करते आणि ह्याला अर्धावट ड्रॅग करते. डन. तर तुम्ही बघताय ए टू झेडचे जे डॉट्स आहेत ते सगळे इकडे अप्लाय झालेले आहे. ए, बी, सी, डी जे पण आहे सगळे ड्रॅग झालेले आहे. सेम अगर मी इथे पण तेच पेस्ट करते, सेम. सेम. तर रँड बिटवीनच्या मदतीने तुम्ही नंबर्सही आणू शकता आणि रँड बिटवीनच्या मदतीने ए टू झेड ही करू शकता. रँड बिटवीन यूज करून तुम्ही प्लस मायनस शिकवू शकता किंवा ABCD नुसार तुम्हाला करायचं असेल तेही करू शकता. तर रँड बिटवीन फॉर्म्युला तुम्हाला कसा वाटला हे नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि नेक्स्ट व्हिडिओ तुमची कुठल्या फॉर्म्युला रिगार्डिंग असेल त्यासाठी वेट करा.